नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरती करता सामान्य ज्ञानवरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. तर या प्रश्नांचा सराव करणे खूप महत्त्वाचे असते. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला, प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचे बौद्ध वाक्य कोणते आहे? ए. जय हिंद, बी. वंदे मातरम, सी. जय जवान, डी. सत्यमेव जयते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सत्यमेव जयते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे कुणाला म्हटले जाते? ए. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बी. जयंत नारळीकर, सी. डॉक्टर होमी भाभा, डी. विक्रम साराभाई. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर होमी भाभा. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण आहे? ए. दादासाहेब फाळके, बी. श्रीराम लागू, सी. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, डी. भालजी पेंढारकर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दादासाहेब फाळके हे चित्रपटसृष्टीचे जनक आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? ए. चंदीगड, बी. अमृतसर, सी. पंजाब, डी. हरियाणा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पंजाब. पंजाब या राज्यामध्ये सुवर्ण मंदिर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिज कोणता? ए. अटल सेतू, बी. सागरी सेतू, सी. कोलकाता ब्रिज, डी. हावडा ब्रिज. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हावडा ब्रिज. हावडा ब्रिज हा कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिज आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, भारतातील कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे? ए. कर्नाटक, बी. केरळ, सी. तामिळनाडू, डी. आंध्र प्रदेश. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कर्नाटक. कर्नाटक राज्य हे चंदनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 7, नर्मदा नदी कुठून उगम पावते? ए. भोपाळ, बी. इंदोर, सी. अमरकंटक, डी. गुजरात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमरकंटक. प्रश्न क्रमांक 8, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? ए. नर्मदा, बी. गंगा, सी. यमुना, डी. सरस्वती. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, यमुना. यमुना नदीच्या काठावर ताजमहल बसलेला आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? ए. जन गण मन, बी. वंदे मातरम, सी. सारे जहां से अच्छा, डी. हम होंगे कामयाब. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? ए. बंकिमचंद्र चटर्जी, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. अरविंद घोष, सी. डी. शरदचंद्र चट्टोपाध्याय. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बंकिमचंद्र चटर्जी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरम लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12, पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ए. एडवर्ड, बी. स्पार्क, सी. फ्लेमिंग, डी. पाश्चर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फ्लेमिंग. फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी पेनिसिलिन या पदार्थाचा शोध लावलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? ए. अतिसार, बी. कावीळ, सी. विषमज्वर, डी. वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व हे पाण्यामार्फत पसरणारे रोग आहे. प्रश्न क्रमांक 14, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? ए. सोडा, बी. तुरटी, सी. क्लोरीन, डी. यांपैकी काहीही नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, क्लोरीन. क्लोरीन या पदार्थाचा पाणी शुद्ध करण्यासाठी वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 15, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? ए. बॅक्टेरियोलॉजी, बी. व्हायरॉलॉजी, सी. मेटॅलर्जी, डी. यांपैकी काहीही नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हायरॉलॉजी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.
तोपर्यंत धन्यवाद.